हॅलो एव्हरीवन, मी चैत्राली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या व्लॉगमध्ये। तर मी आज तुम्हाला घेऊन चाललेली आहे पावकेश्वराच्या मंदिरात। पण त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी प्रॉपर पिंपरी चिंचवडमध्ये राहते आणि माझं मूळ गाव कराडपासून काही किलोमीटरच्या अंतरावर आहे। पण मी आणि माझी आई आज आलेलो आहे कराडमध्ये माझ्या ताईकडे। आपण आता जिथे जाणार आहोत ते मंदिर आहे सैदापूरमध्ये, जे की कराडपासून 4 किलोमीटरच्या अंतरावर। आम्ही आता सैदापूर गावात पोहोचलेलो आहे। ॲक्च्युली आम्ही घरापासून इथेपर्यंत ऑटोने आलो होतो। आम्ही चालत येणार होतो पण पाऊस खूप असल्यामुळे आम्ही ऑटो केली आणि त्या काकांनी आम्हाला मेन सैदापूर गावात सोडलं, कारण की त्यांना मंदिर माहीत नव्हतं। सो आम्ही आता इथं उतरून चालत चाललेलो आहे। आज आहे सोमवार आणि मला वर्क फ्रॉम होम होतं, पण पावसामुळे इथे लाईटच नव्हती। त्यामुळे मग मी ठरवलं सुट्टी घ्यायची। सुट्टी घेऊन करायचं तरी काय, मग आम्ही ठरवलं या मंदिराला व्हिजिट करायचं। आणि यांनी बघा किती छान फुलं आम्हाला रस्त्यात जाताना जास्वंद, चाफा, गुलाब अशी मस्त मस्त झाडं भेटली। आम्ही चौघीजणी चाललो होतो, माझी आत्या, तिची मुलगी आणि तिची मुलगी आणि माझी आई। आम्ही असे चौघजणी चाललेलो होतो। फायनली आम्ही मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहे। हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर आणि आपण मंदिराच्या एकदम जवळ येऊन पोचलेलो आहे। तर तुम्हाला हे बघून असं वाटत असेल की आपण एखाद्या किल्ल्याला भेट देतोय, कारण की या मंदिराच्या चारी बाजूंनी आपल्याला दगडांच्या भिंतीची तटबंदी बघायला मिळते। ही आहे मंदिराबाहेरील दीपमाळ, जिथे पूर्वीच्या काळी दिवे लावले जायचे। याचा प्रवेशद्वारही किल्ल्यासारखाच आहे, अगदी जाड आणि भक्कम। मंदिरास 2 दरवाजे असून एक दरवाजा पूर्वेला आणि दुसरा दरवाजा उत्तरेस आहे। पूर्वेच्या दरवाजाबाहेर उंच अशी एक दीपमाळ आहे, जी मी तुम्हाला काही वेळापूर्वी दाखवली। हे मंदिर 13व्या शतकातील असून परकीय आक्रमणाच्या काळात या मंदिरावर अनेकदा हल्ले झालेले आहेत। तशा खुणा स्पष्टच या मंदिरावर दिसून येतात। मंदिराच्या समोरील हा जो नंदी आहे, त्याची एकूण रचना पाहता हा नंदी प्राचीन असल्याचे साक्ष देतो। मंदिराच्या आतील गाभाऱ्यात शिवलिंग आहे। पावसाळ्याचे दिवस असल्याने मंदिराचा परिसर पूर्णपणे हिरवागार झालेला दिसतोय। या मंदिराची आतील बाजूची उंची अत्यंत कमी दिसून येते। मंदिराच्या आतील बाजूची रचना पाहिल्यास आपल्याला असे दिसून येते की पूर्णपणे दगडी जोत्यावर एकावर एक अशा प्रकारे रचून हे मंदिर बांधण्यात आलेले आहे। या मंदिराचे पूर्णपणे खांब जे आहेत ते पूर्णपणे दगडाचे आहेत। बेलपत्र, शरभल शिल्प, गजमुख, कीर्तिमुख, मकरमुख, कमळपुष्प, वेलीबुटी यासारखे रचनात्मक शिल्पवैशिष्ट्ये या दगडांवर ठळकपणे दिसून येतात। मंदिराच्या शिखराचा भाग हा नंतरच्या काळात म्हणजेच शिवकाळात पुन्हा बांधला असावा, असे इथल्या गावकऱ्यांचे म्हणणे आहे। या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य असे आहे की इथे शिवलिंगावर ओतलेलं पाणी म्हणजेच आपण जो अभिषेक घालतो, हे बहुतांश मंदिरांमध्ये गोमुखातून बाहेर जाते। पण या मंदिरामध्ये इथे गोमुखाऐवजी मकरमुखातून म्हणजेच मगरीच्या तोंडातून बाहेर जाते। मगर ही गंगेची कन्या मानली जाते। अशा पवित्र गंगेच्या मुखातून पवित्र असे गंगाजल मिळावे असा समज आहे। हे शिल्प अत्यंत कमी मंदिरात पाहायला मिळते। साधारणतः असे 13व्या शतकातील मंदिरांवर हे शिल्प आढळून येतात। आम्हाला रस्त्यात जी फुले मिळाली होती ती फुले यांनी इथे अर्पण केली। आता आपण पाहूया मंदिराबाहेरील परिसर। 17व्या शतकापर्यंत या गावाला शिवापूर म्हणूनच ओळखलं जायचं। नंतर आदिलशहाच्या आक्रमणाने कराड भागातील बऱ्याच गावांची नावे बदलली। त्यावेळी शिवापूरची ओळखपासून सय्यदपूर करण्यात आले आणि त्यानंतर शब्दबदल होत होत सैदापूर असे नाव पडले। ही मंदिराची मागची बाजू आहे आणि तुम्ही बघू शकताय की मंदिराला एकदम लागूनच नदीचं पात्र आहे आणि ही आहे कोयना नदी। इथून 4 किलोमीटरच्या अंतरावर कृष्णा आणि कोयना नदीचा संगम सुद्धा आहे।
आता आपण जाणून घेऊया या मंदिराचा थोडासा इतिहास. श्री पावकेश्वराच्या मंदिरात 17व्या शतकात छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव यांच्याकडून इनाम भेटल्याचे म्हटले जाते. तसेच कराड प्रांताचे असणारे पंतप्रतिनिधी घराण्याचे हे श्रद्धास्थान होते. त्यांनी इथं दिवाबत्तीच्या सोयीसाठी एक गिजरे नामक ब्राह्मणाची व्यवस्था केली होती. मंदिराचा परिसर हा 20 गुंठे एवढे क्षेत्रफळ आहे. हे मंदिर पाहता क्षणी या मंदिराचे प्राचीनत्व दिसून येते. तर हे होतं पावकेश्वराचं प्राचीन आणि अत्यंत सुंदर असं मंदिर. आता आम्ही निघालो आहे घराच्या दिशेने. तर आज आपण इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. बाय.